निवडणुका आल्या की विकास कामांची चर्चा झाली नाही असं कधी होत नाही। विकास कामांच्या माध्यमातून तो पक्ष आपल्याला कशी मतं मिळतील अशा पद्धतीने मतदारांच्या काय अपेक्षा असतील, मतदारांकडून काही सूचना आल्या असतील, या मतदारांचे काय मागण्या असतील याचा विचार करून लोकप्रतिनिधी आपापल्या परीने काम करत असतात। आता रत्नागिरी नगरपालिका निवडणूक जाहीर झाली, 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे, साहजिकच चर्चा होणारच। मग नेमकं काय केलं गेलं, महायुती सरकारने नेमकं रत्नागिरी शहरात काय केलं, पालकमंत्री या नात्याने उदय सामंतांनी काय केलं, नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांची सत्ता असताना त्यांनी काय केलं, असे सगळे जरतर प्रश्न निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांकडून पण विचारले जातात आणि लोकांमध्ये सुद्धा मतं देण्याच्या वेळेला ते निर्णायक मतदार ठरवत असतात। आता रत्नागिरी जिल्हा शहराचा विचार केला तर रत्नागिरी शहरामध्ये विरोधकांकडून सुद्धा काही चांगल्या कामांचे सुद्धा विरोधकांकडून त्यांच्याकडून चांगल्या कामाचं कौतुक होतं, काही जण टीकाही करतात। कुठेतरी काहीतरी एखादे काम राहिलं असेल नसेल तरी ते आपल्या भावना व्यक्त करतात, तो लोकशाहीमध्ये त्यांना प्रत्येकाला तो अधिकार आहे। पण रत्नागिरी शहरामध्ये सध्या विचार केला तर पर्यावरणीय दृष्टीने, शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्टीने अनेक काही प्रकल्प अस्तित्वात आले नव्हे, प्रत्यक्षात उतरले, पूर्ण झाले। आता रत्नागिरी शहराचा विचार केला तर रत्नागिरी शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आणि पर्यावरणीय दृष्टीने रत्नागिरी शहर येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर राज्याच्या देशाच्या नकाशावर जाईल असं वारंवार सगळेच सांगतायत। आणि त्या दृष्टीने सुद्धा महायुती सरकारने विशेषतः पालकमंत्री उदय सामंतांनी सुद्धा रत्नागिरी शहरामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणले, राबवले, प्रत्यक्षात साकारले। पण थिबापल्लीची शिवसृष्टी असेल, संभाजीराजांचा जीवनपट असेल, त्या ठिकाणी संभाजी स्मारकाचा जीवनपट असेल, थिबापल्लीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा पुतळा अरबी समुद्रात ज्या पद्धतीने होणार त्या पद्धतीने रत्नागिरीत का होणार पण सर्वात मोठा पुतळा उभारला गेला। त्याचबरोबर माळनाक्यात विठुरायाचं मोठी भव्य देव प्रतिकृती उभारली गेली। त्याच्याशिवाय तारांगण झालं, अतिशय मुलांच्या बौद्धिमत्तेमध्ये विज्ञानाची जोड त्याला मिळेल अशा पद्धतीने तारांगण त्या ठिकाणी निर्माण झालं। आणि असे एक पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा उपक्रम राबवले। वैद्यकीय क्षेत्रात विचार केला तर वैद्यकीय महाविद्यालय झालं, त्याजवळ 100 मुलांची दरवर्षी त्या ठिकाणी MBBS साठी प्रवेश घेत आहेत। तिथून काही शिकाऊ डॉक्टर येतील, तयार होणारे भविष्यातले डॉक्टर होतील, ते जिल्हा रुग्णालयात येतील, तिथे त्या रुग्णांना ते सेवा देतील, त्यांचा काही प्रमाणात त्या ठिकाणी उपयोग होईल। जिल्हा रुग्णालयातली काही जी आज कमतरता भासते वैद्यकीय अधिकाऱ्यांची ते काही कारणा प्रमाणात ती कमी होईल। अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत झाली, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज झालं, बी फार्मसी झालं, त्याचबरोबर मरीन इंजिनिअरिंगचं कॉलेज झालं। अशा या शैक्षणिक दालनं सुद्धा या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातले अनेक प्रकल्प या ठिकाणी उभे राहिले। आता पर्यटनामध्ये विचार केला तर अनेक प्रकल्प उभे राहिले। मग एकंदरीतच रत्नागिरी शहरात रस्त्यांची समस्या होती, रस्त्याला खड्डे पडले होते, विरोधकांनी रान पेटवलं होतं, त्यावर सुद्धा आता काहीतरी उपाय म्हणून रत्नागिरी शहरातले रस्ते आता काही ठिकाणी बरेचसे चांगल्या प्रकारचे झाले। त्याचबरोबर भविष्यामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळ शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने जवळजवळ 400-450 कोटी रुपये मंजूर झालेत। त्या माध्यमातून शहर एक पर्यटनाच्या दृष्टीने येत्या काळामध्ये नावलौकिक मिळवेल, शहराची चर्चा होईल अशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। रोजगाराचा विचार केला तर चंपक मैदानावरती 15-20 हजार लोकांना तरुणांना रोजगार देईल असा रोजगार सुद्धा उद्योगमंत्री या नात्याने उदय सामंतांनी मंजूर करून घेतलंय। मग एकंदरीतमध्ये लोक विचार करतील की महायुतीच्या पार्ट्यात मतदान का करावं, तर त्याला उत्तर ही केलेली विकास कामं आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये किंवा उद्याच्या नगरपालिका निवडणुकीत रत्नागिरी शहरात नेमकं काय झालं, कुठले प्रकल्प राबवले गेले, पर्यटन, शैक्षणिक ह्या सगळा विचार ज्यावेळेला होईल ना त्यावेळेला महायुतीने काय केलं, त्या महायुती उमेदवारांना मतदान का करावं असं एकंदरीत हा सगळा लेखाजोखा प्रत्यक्षात पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीकरांच्या मतदारांच्या पुढ्यात ठेवतायत। आता रत्नागिरीकरांनी ठरवायचंय की नक्की मत कोणाला द्यायचंय। टाइम डिले करता किशोर मोरसं, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।